नमस्कार मित्रांनो, मी अमोल बागलाने पैशाची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. वाचाल तर वाचाल म्हणजे पुस्तकं वाचणं किती गरजेचं आहे किंवा पुस्तकं वाचण्यातून काय आयुष्याचा अर्थ कळतो, हे अतिशय उत्कृष्ट एक पुस्तक माझ्या हाती आलेलं आहे. कदाचित तुम्हाला हे उलटं दिसत असेल याच्यामुळं, कारण मी सेल्फी कॅमेरा वापरतोय. तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाचं नाव वगैरे टाकतो. पुस्तकाचं नाव आहे मॅन सर्च फॉर मिनिंग, अर्थाच्या शोधात. व्हिक्टर फ्रँकल नावाचे लेखक आहेत, जे स्वतः हिटलरच्या छळछावणीमध्ये होते. ऑटस्विट्झ नावाचं एक ठिकाण होतं, तिथले अतिशय वेदनादायक छावणीत ते होते. आणि याचा अनुवाद डॉक्टर विजय बापटेंनी केलेला आहे. मेहता पब्लिकेशनचं हे एक 200 रुपयाचं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. तर व्हिक्टर फ्रँकल यांचा मी तुम्हाला फोटो दाखवू इच्छितो. हा त्यांचा फोटो आहे. तर दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून मेंढरासारखे मनानेही कैदी होता की नाही हे ठरवण्याचे तुमचे सामर्थ्य अबाधित असते. तर यांनी या छळछावणीमध्ये जीवन मृत्यू हे समोर समोर दिसत असताना काय अनुभव आले आणि मरण काय असते हे प्रत्यक्षात मांडले. मी त्यातलं तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण चर्चा करूया. रिव्ह्यू म्हणता येणार नाही, एक चर्चा. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून व्हिक्टर फ्रँकल हे जन्म त्यांचा 26 मार्च 1905 साली झाला. मृत्यू 2 सप्टेंबर 1997 साली झाला. हे ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व सायकिट्रिस्ट होते. 1940 ते 1942 रॉथशिल्ड हॉस्पिटल येथे न्यूरोलॉजी विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान काम केले. तर एक कंडिशन आली की आता ज्यू लोकांना मारायचे. त्यांचा दोष एवढाच होता की ते ज्यू होते. मग त्या दुसऱ्या देशांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. ज्यू लोक वरती आक्रमण केले आणि जर्मनीमध्ये ज्यू विरोधात चळवळ उभा राहिली. तर यांचं हॉस्पिटल होतं. हॉस्पिटल ज्यू लोकांनी म्हणजे काही दिवस चाललं, नंतर तिथल्या काही संघटनांनी ते बंद केलं आणि यांना एक परवाना मिळत होता की तुम्ही देश सोडून जाऊ शकता. पण त्यांनी तो नाकारला की त्यांचं म्हणणं किंवा माझ्यानंतर माझ्या वडिलांचं आईचं काय होईल. आणि मग त्यांना सुद्धा त्या छळछावणीत टाकण्यात आलं. आणि मग त्यांच्या त्या वडिलांसाठी त्यांनी खूप त्या छावणीत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची मरेपर्यंत सेवा केली. आणि छावणीमधले एक प्रसंग तुम्हाला सांगतो. तर प्रसंग इतके अवघड आहेत. काही पुस्तकं तुमच्या कपाटामध्ये ठेवण्यासारखे आहे. जन्मभर जपण्यासारखं पुस्तक आहे. आणि मृत्यू काय असतोय, मरण काय असते हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याला का जगायचं आहे याचा उलगडा झाला कशाही परिस्थितीत जगू शकतो. आपण डिप्रेशन वगैरे म्हणतो, तर मृत्यूसमोर डिप्रेशन वगैरे काही नसते. बहुधा यासाठीच मला देवाने हिटलरच्या मृत्यूच्या जबड्यात वाचविले असावे असं ते लोकांना म्हणायचे. किंवा माझा जगण्याचा उद्देश काय, तर तुम्हा सगळ्यांना पॉझिटिव्ह मोटिवेशन देणे आणि तुम्हाला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे. जाळातून काढलेल्या काडीसारखा व्हिक्टर फ्रँकल हे वाचले. तर त्यातलं आर्थर मिलर विचीतील इन्सिडेंट आहे, एक छोटासा शेअर करतो. नाटकात एक प्रसंग असतो. एक उच्च मध्यमवर्गीय व्यावसायिक माणसास नाझी अधिकाऱ्यासमोर आणली जाते. तो मोठा व्यापारी असतो. त्याला नाझी अधिकारी, नाझींनी त्याच्या गावावर कब्जा केलेला असतो. तो माणूस आपली सारे प्रमाणपत्र, पदव्या, थोरामोठ्यांनी त्याला नावाजणारी लिहिणारी पत्र, आपण कसं ट्रॉफी वगैरे सगळं ते त्यासोबत असतो, त्या नाझी अधिकाऱ्याला दाखवतो. नाझी अधिकारी त्याला हे एवढंच आहे का तुझ्याकडं असा प्रश्न करतो. तो माणूस होकारार्थी मान हलवितो. ती सारी कागदपत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकत नाझी अधिकारी उत्तरतो, छान, आता तुझ्याजवळ काही नाही आणि आता तू कोणीही नाहीस. हा प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्या माणसाची सारी अस्मिता त्याला इतरांनी दिलेल्या मान मराताबावर अवलंबून असते.
तो भावनिकदृष्ट्या ढासळतो. फ्रँकल म्हणाला असता, जोवर प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे, तोवर आपण कधीच रीते होऊ शकणार नाही. माझा स्वतःचा माझ्या धर्मासंबंधीचा अनुभव फ्रँकलने म्हणण्यानुसार प्रचिती येते. असे खूप सारे अनुभव आहेत की ओट स्वीट्स जे बेट आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर थरकाप उडायचा. आणि तिथं कापो म्हणून त्यांच्या ज्यू लोकांमधलीच काही माणसं होती, ती अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा जास्त अन्याय करायची. तर अशा खूप खूप आठवणी आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल, ताणतणावात असाल, तर ह्या व्हिक्टर फ्रँकलपेक्षा तर तुमचं काही मोठं नुकसान झालं नसेल. तुम्ही हे नक्की वाचा. धन्यवाद.